नमस्कार मंडळी. हे बघा मी आज काय करते, गावावरून आवळे आणलेत आणि ही कढीपत्ता आहे. आता मी ह्या कढीपत्ता आवळा एकत्र करून हे बघा, हे शुद्ध नारळाचं तेल आपण घ्यायचं. त्याच्यामध्ये केमिकल फ्री असतं ना, ते मिळतं दुकानामध्ये, कुठेही तुम्ही बाजारात गेलात तरी डीमार्टला वगैरे मिळतं. आणि तिकडून घ्यायचं आणि आपण एकत्र वाटून ते मिश्रण लोखंडी कढईमध्ये चांगलं शिजू द्यायचं 15-20 मिनटं. शिजल्यानंतर मग ते रात्रभर झाकून ठेवायचं लोखंडी कढईमध्ये. हे बघा असं पूर्ण बारीक होईपर्यंत खोबरं तेल टाकून मिक्स करून त्यामध्ये शिजवायचं. शिजल्यानंतर हे बघ पाहू शकता तुम्ही, एकदम काळं काळं होत आलं, काळं पिवळं हिरवं जरा दिसतंय तेल ते. आणि इतकं छान ना डोक्याला लावलं की इतकं केसांची वाढ होते, खाज येत नाही, कोंडा होत नाही, एकदम काळे भोर राहतात केस. ते हेअर डाय वगैरे लावू नका, त्याने आणखी केस पांढरे, काळे असलेले केस पांढरे होतात. आणि नंतर हे बघा रात्रभर झाकून ठेवलेली कढई सकाळी मी काढून त्याचं तेल गाळते बघा. तेल बघा असं काढते मी चाळणीत नाही. एकदम सोपी पद्धत आहे.